नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी विशाल लिमन आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच कंबाईनची जाहिरात आलेली आहे। याचे फॉर्म भरायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। बघा, 15 ऑक्टोबर 14 ते 15 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर याच्या कालावधीमध्ये याचे तुम्हाला फॉर्म भरायचे। एकूण 20 दिवसाचा वेळ आहे आणि या 20 दिवसामध्ये तुम्हाला तुमचे फॉर्म भरायचे आहे। आणि हा ग्रुप बी ची जी एग्जाम आहे ती एग्जाम तुमची 5 जानेवारीला याची एग्जाम होणार आहे। मग ह्या ग्रुप बी मधलं एक सर्वात महत्त्वाचं पद ते म्हणजे कोणतं रे, तर एएसओ सहाय्यक कक्ष अधिकारी। ह्या एएसओ पदाच्या एकूण 55 जागांची काय आलेली आहे, जाहिरात आलेली आहे। पण जागा जरी कमी असल्या तरी लक्षात घ्या की पीएसआय एसटी आणि एएसओ असं मिळून एकत्र मिळून प्रिलियमचा काय लागणार आहे, कट ऑफ लागणार आहे। मेन्सला मात्र ह्या 55 जागांचाच धरून कट ऑफ लागेल। प्रिलियमला एकच कट ऑफ असणार आहे, मेन्सला वेगवेगळे कट ऑफ असणार आहेत। त्यामुळे प्रिलियम्सला आपल्याला संधी आहे, जास्तीत जास्त मुलांना मेन्स देता येणार आहे। मग ह्या एएसओ पदासाठीचा वयोमर्यादा काय असणार आहे, याचं वेतन काय असणार आहे, याची शैक्षणिक अर्हता काय असणार आहे आणि याची निवड प्रक्रिया कशी असणार आहे, याच्याबद्दलचा हा आजचा आपला व्हिडिओ आहे। तर मी जास्त वेळ न घेता मी आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो। बघा, लक्ष द्या काय आहे। तत्पूर्वी लक्षात घ्या की आगामी 5 जानेवारीची एग्जाम जर आपल्याला क्रॅक करायची असेल तर द इन्फिनिटी आपल्यासाठी एक कोर्स घेऊन येत आहे, जो कोर्स आहे 75 दिवसांचा, ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला 300 तास शिकवणार आहोत। ह्या 300 तास शिकवताना आम्ही सकाळी 8 ते 12 असं तुम्हाला टीचिंग करणार आहोत। या बॅचचा उद्देश आहे 60+ मार्क येणारी जी तुमची प्रिलियम आहे, ह्या प्रिलियमला तुम्हाला 60+ कसे मार्क पडतील याच्या अनुषंगाने ही बॅच रन करण्यात आलेली आहे। एकूण 75 दिवसाची बॅच आहे, सकाळी 8 ते 12 हा बॅचचा वेळ असणार आहे। 300 तास आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत। मग फक्त बॅचच घेणार आहोत का, तर नाही। या बॅच मध्ये आम्ही तुम्हाला सिलेबस पूर्ण करण्याची 100% खात्री देतो की 300 तासामध्ये आम्ही तुमचा सिलेबस पूर्ण करणार आहे। प्लस तुम्हाला प्रिंटेड प्लस पीडीएफ स्वरूपात नोट्स मिळणार आहेत। प्रिंटेड प्लस पीडीएफ स्वरूपात आमच्या द इन्फिनिटी अकॅडमीच्या नोट्स तुम्हाला मिळणार आहेत। आयोगाच्या धर्तीवर टेस्ट सिरीज घेतल्या जातील। या टेस्ट सिरीजचा उपयोग तुम्हाला 5 जानेवारीच्या एग्जामला मात्र नक्की होईल। रिव्हिजन सेशन घेणार आहोत आपण। बॅच झाल्यानंतर तुमचं रिव्हिजन होणार आहे आणि हे रिव्हिजन जे असतील आपले ते प्रीवियस इयर क्वेश्चनला धरून असतील। कळलं? हे रिव्हिजन असेल ते प्रीवियस इयरचे क्वेश्चन आहेत त्याला धरून असेल। आणि शिवाय ही बॅच मेंटरशिप बॅच असणार आहे आणि याचे मेंटर असणार आहेत आम्ही डहाणे सर आणि द इन्फिनिटी हे या बॅचचे मेंटर असणार आहेत। त्यामुळे ही बॅच नक्की जॉईन करा। जर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला प्रिलियम पास होऊन तुम्हाला जर मेन्स कडे जायचं असेल तर तुम्ही आमची ही 75 दिवसांची बॅच तुम्ही जॉईन करू शकता। बॅच चालू झालेली आहे 14 ऑक्टोबरला। बॅच जॉईन करण्याआधी मी तुम्हाला काही मुद्दे सांगेल। ही बॅच जी आहे ती हायब्रिड मोडवर आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी हायब्रिड मोडवर असणारी ही आमची बॅच आहे। ऑनलाईन आणि ऑफलाईन या हायब्रिड मोडवर असणारी बॅच आहे। ही बॅच जॉईन करण्याआधी मी तुम्हाला एक सांगेल की जे काही प्रीला जे काही 8 घटक आहेत, ह्या 8 घटकांची सिरीज आमची चालू आहे। 11 तारखेपासून ही सिरीज चालू आहे। ही सिरीज आमची रोज 7 वाजता असते। म्हणजे जर तुम्हाला आमच्याकडे ह्या 75 दिवसांच्या कोर्सला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याआधी आमच्या प्रत्येक शिक्षकाचे लेक्चर पहा। मग ते इकॉनॉमिक्स असेल, ते जॉग्राफी असेल, ते पॉलिटी असेल, ते सायन्स असेल, ते करंट असेल, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, प्रत्येक याचं सब्जेक्टचं लेक्चर हे आम्ही संध्याकाळी 7 वाजता आपला यूट्यूब चॅनल, ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही मला पाहत आहात त्या यूट्यूब चॅनलवर रोज संध्याकाळी 7 वाजता आपण ही सिरीज घेत आहोत। यातला प्रत्येक लेक्चर घ्या आणि नंतरच ठरवा की तुम्हाला ॲडमिशन करायचं आहे का नाही ते 75 दिवसाच्या बॅचला। बघा, याला ॲडमिशन करण्यासाठी मी तुम्हाला काही पुढे नंबर देतो। ही जी सिरीज असणार आहे ती यूट्यूबला असणार आहे। त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि मागचे लेक्चर पहा आणि आज 7 वाजता सुद्धा तुम्ही हे लेक्चर्स पाहू शकता लाईव्ह स्वरूपात। त्यानंतर लक्षात घ्या की आपण स्वयंमूल्यांकन टेस्ट सिरीज पण आपण आणलेली आहे। ही टेस्ट सिरीज ऑनलाईन आणि ऑफलाईन मोडवर असणार आहे।
याच्यामध्ये आम्ही तुम्हाला 4 कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट देत आहोत। याची प्राइस फक्त 399 ठेवलेली आहे। लक्षात घ्या, टेस्ट सिरीज स्टार्ट होती आपली 26 ऑक्टोबर पासून आणि ही टेस्ट सिरीज बायलँग्वेज असणार आहे, म्हणजे मराठी आणि इंग्रजी ही अशी बायलँग्वेज ही टेस्ट असणार आहे। 399 मध्ये 4 कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट विथ डिटेल एक्सप्लेनेशन। फक्त टेस्ट देत नाहीये 399 मध्ये, त्याचं एक्सप्लेनेशन पण देतोय। टेस्ट ही बायलँग्वेज असणार आहे, मराठी इंग्रजी अशी बायलँग्वेज ही टेस्ट असणार आहे आणि 26 ऑक्टोबर पासून आपली ही जी टेस्ट आहे ती चालू होत आहे। त्यानंतर तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की प्रत्येक विषयाचे लेक्चर संध्याकाळी 7 वाजता आपले चालू आहेत। संध्याकाळी 7 वाजता प्रत्येक विषयाचे आपले जे लेक्चर आहेत ते चालू आहेत। प्रत्येक शिक्षकांचं लेक्चर आणि त्याचं शेड्यूल इथे तुम्हाला दिलेलं आहे। नक्की आज 7 वाजता आपल्या युट्यूबला या आणि हे लेक्चर तुम्ही लाईव्ह पाहू शकता। ज्यांना लाईव्ह शक्य नाहीये ते रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवर हे लेक्चर पाहू शकता। ही लेक्चर जे आहेत ते फ्री आहेत। हे लेक्चर जे आहेत ते फ्री आहेत। तुम्हाला टेस्ट सिरीज असेल, लेक्चर असेल किंवा काही तुमच्या शंका असतील तर लक्षात घ्या, या नंबरला तुम्ही कॉल करू शकता 9158479191 9158479191 या नंबरला तुम्ही कॉल करू शकता। जर तुम्ही पुण्याच्या परिसरात असाल तर शिरदा कॉम्प्लेक्स ॲक्सिस बँक शेजारी नवी पेठ पुणे हा आमच्या ऑफिसचा पत्ता आहे। तुम्ही ऑफिसला सुद्धा नक्की भेट देऊ शकता। चला आता आपण ज्यासाठी इथे जमलो आहोत ते म्हणजे ASOच्या जी काय परीक्षा पद्धती आहे त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। बघा, नुकतीच कंबाईनची जाहिरात आलेली आहे। 14 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीमध्ये याचे ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत। एकूण लक्षात घ्या 54+1 अशी पदांची जाहिरात आलेली आहे। विविध मंत्रालयीय प्रशासकीय विभागामध्ये 54 पद आलेली आहेत आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये 1 पद असं एकूण 55 पदांची ही जाहिरात आहे। पद जरी 55 असली तरी मेरिट मात्र PSI, STI आणि ASO मिळून मेरिट लागणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त मुलांना मेन्स देता येणार आहे। एकच कट ऑफ लागणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त मुलांना मेन्स देता येणार आहे। त्यानंतर हे जे पद आहे, आपण ज्या पदाबद्दल बोलतोय ते पद आहे सहाय्यक कक्ष अधिकारी। कोणतं पद आहे? सहाय्यक कक्ष अधिकारी। अराजपत्रित बट ग पद आहे। याचं बेसिक काय आहे बघा, 38,600, रिटायरमेंटला 1,22,800 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते। जरी याचं बेसिक जरी 38,600 असलं तरी 60 ते 65,000 एवढं पेमेंट तुम्हाला इन हँड जॉईनिंग झाल्यावर येतं। त्यानंतर लक्षात घ्या याची नियुक्ती कुठे असणार आहे। तुम्ही ASO झाला तर तुमची नियुक्ती कुठे असणार आहे तर विविध मंत्रालयीन विभाग, जे काही मंत्रालय आहे मुंबईमध्ये त्या मंत्रालयामध्ये विविध मंत्रालयीन विभागामध्ये तुमची निवड असेल। शिवाय तुमची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात असेल। शिवाय तुमची निवड ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात असेल। मग विविध मंत्रालयीन विभागाच्या 54 जागा आलेल्या आहेत आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 1 जागा आलेली आहे। त्यानंतर याची पदोन्नती कशी असेल? ज्येष्ठता व पात्रतेनुसार अधिकारी व त्यावरील पदे, म्हणजे याला पदोन्नती सुद्धा आहे। याच्यासाठी पदोन्नती सुद्धा आहे। कळालं? मग ASO पदाबद्दल आपण काय बघितलं तर पद हे अराजपत्रित आहे, त्याचं पेमेंट बघितलं, त्याचं नियुक्तीचं ठिकाण बघितलं आणि त्याची पदोन्नती कशी असेल हे सुद्धा आपण इथे पाहिलेलं आहे। आता लक्षात घ्या की यासाठी असणारी काय वयोमर्यादा काय आहे। ASO या पदासाठी असणारी वयोमर्यादा काय आहे? सहाय्यक कक्ष अधिकारी ASO या पदासाठी असणारी वयोमर्यादा काय आहे? तर किमान तुमचं वय हे 18 पूर्ण असावं। किमान तुमचं वय हे 18 पूर्ण असावं। त्यानंतर कमालच्या बाबतीत अमागास म्हणजे जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात त्यांचं वय 38 पाहिजे। जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात त्यांचं वय 38 मध्ये पाहिजे आणि जे मागासवर्गीय असतील, अनाथ असतील, EWS मध्ये असतील त्यांचं एज मात्र 43 पाहिजे। किमान 18 सगळ्यांना आहे, पण कमालच्या बाबतीत जे ओपन कॅटेगरीचे लोक आहेत त्यांना 38 ही वयाची अट आहे आणि जे मागासवर्गीय म्हणजे SC, ST, OBC, NTC, NTD, SBC, आता SCBC, EWS आणि अनाथ या सगळ्यांसाठी 43 ही वयाची अट आहे। तुम्ही जर खेळाडू असताल तर खेळाडूंसाठी सुद्धा वयाची अट ही 43 दिलेली आहे। तुम्ही माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी असताल
तर 43 ही वयाची अट आहे आणि जर तुम्ही दिव्यांग उमेदवार असताल तर 45 ही वयाची अट दिलेली आहे. 45 ही वयाची अट दिलेली आहे. मग वयाच्या अटीमध्ये जाता जाता परत एकदा सांगतो, किमान वय पाहिजे 18, ओपन कॅटेगरीसाठी कमाल 38, बाकी सगळ्यांसाठी 43 आणि दिव्यांगांसाठी 45 ही वयाची काय असणार आहे, याच्यामध्ये अट असणार आहे, वयाची अट असणार आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता म्हणून काय पाहिजे, तर तुमची काय झाली पाहिजे, पदवी झालेली पाहिजे. तुमची डिग्री कंप्लीट असणं गरजेचं आहे. BA असेल, BA असेल, BCom असेल, त्यानंतर लक्षात घ्या इंजिनिअरिंगची असेल, तुमची डिग्री कंप्लीट झालेली पाहिजे. कोणत्याही क्षेत्रातली तुमची डिग्री कंप्लीट झाली पाहिजे. पण बरेच विद्यार्थी असे असतील की जे डिग्रीच्या लास्ट इयरला असतील. मग जे विद्यार्थी डिग्रीच्या लास्ट इयरला आहेत ते फॉर्म भरू शकतात, त्यांना प्रिलियमला बसता येतं. पण मेनच्या वेळेस मात्र तुमची पदवी ही कंप्लीट झालेली असावी. मेनच्या टायमिंगला तुमची पदवी ही कंप्लीट झालेली असावी. प्रिलियम साठी पदवी नसली तरी चालतंय, पण मेन्स साठी तुमची पदवी ही कंप्लीट असावी. त्यामुळे जे कोणी विद्यार्थी आता लास्ट इयरला आहेत ते प्रिलियमचा फॉर्म भरू शकतात, पण मेन्स साठी तुमचा हातात तुमची पदवी असणं गरजेचं आहे. दुसरं महत्वाचं काय, तर तुमच्याकडे मराठी भाषेचं ज्ञान असावं आवश्यक आहे. तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान काय रे आवश्यक आहे. आणि हे असतं आपल्याला मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक, कारण आपण SSC झालेला आहोत आणि SSC मध्ये आपल्याला मराठी हा विषय असतो. मराठी भाषेचा आपण मराठी माणसं आहोत, मराठी आपल्याला बोलता येतं, त्यामुळे आपल्याला मराठी भाषेचं काय आहे रे ज्ञान आहे. मराठी भाषेचं काय आहे ज्ञान आहे. पदवी ही सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया आहे. पदवी हा याच्यासाठी असणारा सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया आहे. मग महत्वाचं वय किती लागतं ते बघितलं. एज्युकेशन काय पाहिजे, एक तर पदवी पाहिजे, मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे. त्यानंतर मग एक्झाम द्यायची, तर ही एक्झाम 2 टप्प्यामध्ये होती. पहिला टप्पा हा प्रिलियमचा असतो आणि दुसरा टप्पा हा मेनचा असतो. ही तुमची जी काय प्रिलियम आहे ती क्वालिफाईंग असते, तिचे मार्क परत पकडले जात नाहीत. ही प्रिलियम जी असणार आहे ती क्वालिफाईंग असणार आहे, तिचे मार्क परत पकडले जात नाही. मग ही जी प्रिलियम जी आहे ती प्रिलियम मध्ये एकच पेपर असतो, पेपर एकच असतो. प्रश्न असतात 100, गुण असतात 100. पदवी लेवलचे प्रश्न विचारले जातात, पदवी लेवलचे प्रश्न असतात. परीक्षेचं माध्यम असतं मराठी व इंग्रजी, या दोनही स्वरूपात तुम्हाला प्रश्न विचारले जातात. वेळ असतो 1 तास म्हणजे 60 मिनिटं आणि ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असते. ही परीक्षा कशी असते, ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ही काय आहे एक्झाम आहे. कळलं. मग प्रिलियमला फक्त एकच पेपर असतो 100 मार्काचा, 100 गुणांना, 1 तासाचा पेपर असतो. पदवी लेवलचे प्रश्न विचारले जातात आणि पेपर जो आहे तो बाय लँग्वेज येतो, म्हणजे मराठी आणि इंग्रजी लँग्वेज मध्ये येतो. प्रिलियमला 1/4 हे निगेटिव्ह आहे. म्हणजे काय, तर एखादा विद्यार्थी आहे 1/4 निगेटिव्ह असतं. म्हणजे काय, तर दोन प्रकार सांगतो की 100 मार्काचा पेपर आहे आणि एका विद्यार्थ्याने 80 प्रश्न बरोबर सोडवले, 20 प्रश्न चुकले. एखाद्या विद्यार्थ्याने 80 प्रश्न बरोबर सोडवले, 100 पैकी 20 प्रश्न चुकले, तर त्याचे अंतिम गुण पकडताना हे चुकलेले आहेत त्याला डिवाइड बाय 4 केलं जातं. 4 25. मग लक्षात घ्या 80 - 5 75 मार्कच त्याला पकडलं जातं. म्हणजे निगेटिव्ह आहे, 1/4 निगेटिव्ह आहे. मग हे 1/4 निगेटिव्ह कसं काउंट केलं जातं, तर टोटल 100 पैकी 80 बरोबर आहेत, 20 चुकलेले आहेत. तर लक्षात घ्या 20 डिवाइड बाय जे चुकलेत त्याला 4 ने डिवाइड बाय करायचं, उत्तर आलं 5. एकूण मार्कातून ते 5 वजा केले जातात, अंतिम मार्क असतात 75. किंवा लक्षात घ्या 100 गुण आहेत, तुम्ही जर 80 सोडवले, 80 बरोबर आले, 10 चुकले आणि 10 सोडवलेच नाहीत, 10 सोडवलेच नाहीत. म्हणजे सोडवले नाहीत त्यांच्या बाबतीत काही होत नाही. जर तुम्ही प्रश्न सोडवले नाहीत तर तुमचे निगेटिव्ह पॉझिटिव्ह काही पकडले जात नाही. फक्त विचार ह्या 90चाच केला जातो. जे आपण सोडवलेच नाहीत
तर त्याचे मार्क कट होत नाहीत किंवा त्याचे मार्क सुद्धा मिळत नाहीत. मग फक्त हे जे चुकलेले आहेत त्या 10ला काय केलं जातं, 4 ने डिवाइड बाय केला तर 2.5 आणि मग ह्या 80 मधून 2.5 मायनस केले तर 78.5 एवढे मार्क तुम्हाला दिले जातात. म्हणजे 1/4 स्वरूपात इथं काय आहे रे, निगेटिव्ह आहे. जर प्रश्न सोडवलाच नाही तर त्याचे मार्कही कट होणार नाहीत आणि त्याचे मार्कही तुम्हाला मिळणार नाहीत. कळलं? मग ह्या प्रिलियम साठी एकूण 8 घटक विचारले जातात. ह्या प्रिलियम साठी एकूण 8 घटक विचारले जातात. त्यामध्ये आहे बघा इतिहास. इतिहास हा जो घटक आहे तो 10 मार्काला विचारला जातो. याच्यामध्ये असणारा इतिहास हा जो घटक आहे तर हा इतिहास हा जो घटक आहे तो इतिहास हा घटक एकूण 10 मार्काला विचारला जाणार आहे प्रिलियम साठी. भूगोल 10 मार्काला असणार आहे. इकॉनॉमिक्स 15 मार्काला, चालू घडामोडी 15 मार्काला, राज्यशास्त्र 15 मार्काला, सायन्स 15 मार्काला, गणित 10 मार्काला आणि बुद्धिमत्ता 10 मार्काला. हे अनालिसिस जे आहे ते 2023च्या पेपर नुसार केलेलं आहे. हे जे अनालिसिस केलेलं आहे ते 2023ला जो प्रिलियमचा पेपर झाला होता, कारण का याचा सिलेबस सेम होता. सिलेबस सेम होता त्यामुळे अशाच प्रकारचा पॅटर्न असू शकतो. अशाच प्रकारचा पॅटर्न असू शकतो. एकूण 8 घटक आहेत. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. एकदा प्री क्वालिफाय झाल्यानंतर याची होती ती मेन्स होती. एकदा प्री क्वालिफाय झाल्यावर याची काय होती रे, मेन्स होती. याची मेन्स फक्त लेखी परीक्षा आहे. मेन्स कशी आहे, फक्त याच्यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे. प्रिलियम झाल्यावर मेन्स असते आणि मेन्स झाल्यावर तुमची निवड असते. कारण मग 2च टप्पे आहेत, प्री आणि मेन्स. प्री क्वालिफाय झालं की मेन्स द्यायचे. प्रीचे मार्क परत पकडले जात नाहीत. अंतिम निकाल हा फक्त मेन्सच्याच मार्कांवर लावला जातो. अंतिम जो निकाल आहे तो फक्त तुमचे जे मेन्सचे मार्क आहेत त्याच्यावरच लावला जातो. मग ही जी मेन्स असणार आहे तुमची, तिचे 2 पेपर असतात. ही मेन्स हा एक पेपर आहे आणि हा दुसरा पेपर. पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही प्रकारचे प्रश्न विचारले जातात. मराठीचे 50 प्रश्न, इंग्रजीचे 50 प्रश्न, ज्याच्यामध्ये ग्रामर असणार आहे आणि पॅसेज असणार नाही. मराठी आणि इंग्रजीमध्ये ग्रामर आणि पॅसेज असे 50-50 प्रश्न असणार आहेत, ज्याचे गुण असणार आहेत 100-100. मराठीचा दर्जा 12वी लेवलचे दर्जाचे प्रश्न विचारतात, इंग्रजीला पदवी लेवलचे प्रश्न विचारतात. आणि मराठीचं माध्यम मराठी असणार आहे, इंग्रजीचं माध्यम इंग्रजीतच प्रश्न असणार आहेत. वेळ 1 तास म्हणजे 60 मिनिटाचा असणार आहे आणि परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायीची असणार आहे. म्हणजे पहिला पेपर हा 200 गुणांचा असणार आहे. पहिला पेपर हा 200 गुणांचा असणार आहे, ज्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजीचं व्याकरण आणि पॅसेजवर प्रश्न असणार आहेत. दुसरा पेपर जो आहे तो सामान्य अध्ययन व बौद्धिक चाचणी याच्यावर असणार आहे. एकूण प्रश्न संच असणार 100 प्रश्न असणार आहेत. गुण 200 असणार आहेत. पदवी लेवलचे प्रश्न विचारले जातील. प्रश्न मराठी व इंग्रजी स्वरूपात असतील आणि याचा वेळ असेल 1 तास. याचा सुद्धा वेळ काय असेल 1 तास. आणि हे सुद्धा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपातले प्रश्न तुम्हाला विचारले जातील. म्हणजे जी मेन्स जी आहे ती 400 गुणांची मेन्स होणार आहे आणि ह्या 400 गुणांपैकीच जे काही निवड होणार आहे ती अंतिम निवड ह्या 400 गुणांवर ठरणार आहे. प्रिलियमवर ठरणार नाही. प्रिलियम ही फक्त क्वालिफाईंग स्वरूपाची आहे. अंतिम निवड करताना 400 पैकी ज्याला जास्तीत जास्त मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांची निवड एएसओ या पदासाठी केली जाणार आहे. एएसओ या पदासाठी केली जाणार आहे. मग एएसओच्या बाबतीत जे काही महत्त्वाचे पॉइंट होते ते मी तुम्हाला इथे सांगितलेले आहेत. मग आता ह्या एक्झामची तयारी करण्यासाठी द इन्फिनिटी अकॅडमी घेऊन येत आहेत. बघा आम्ही एक नोट्स घेऊन येत आहोत. भूगोल असेल, इतिहास असेल, राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, सामान्य विज्ञान असेल, पर्यावरण असेल किंवा इंग्रजी मराठी याच्या नोट्स आम्ही फक्त विद्यार्थ्यांना 1299च्या नोट्स 699 रुपयामध्ये देत आहोत. जेणेकरून येणाऱ्या काळातली जी एक्झाम आहे 5 जानेवारीची त्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा उपयोग व्हावा. त्यामुळे 1299च्या नोट्स आम्ही 699 रुपयामध्ये तुम्हाला देत आहोत. शिवाय ह्या नोट ज्या असणार आहेत ते फ्री होम डिलिव्हरी असणार आहेत. जर तुम्ही पुण्यात नसताल, पुण्याच्या बाहेर असताल तर तुम्हाला ह्या नोट्स फ्री होम डिलिव्हरी मिळणार आहेत. नोट्स कुठे मिळणार आहेत तर लक्षात घ्या, www.theinfinityacademy.in
या वेबसाईटवर जा, तुम्हाला या नोट्स मिळतील। त्यानंतर लक्षात घ्या बघा, जर तुम्हाला आमचं वार्षिकी स्वरूपाचं जर चालू घडामोडी, वन लाइनर चालू घडामोडी हे जर पुस्तक पाहिलं असेल तर हे पुस्तक आम्ही 10 रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल करून देत आहोत आणि हे पुस्तक मिळणार आहे द इन्फिनिटी अकॅडमीच्या ॲपवर। तुम्हाला हे 10 रुपयातलं पुस्तक जे आहे चालू घडामोडीचं हे तुम्हाला मिळणार आहे। चालू घडामोडी हा घटक एकूण 15 मार्काला विचारला जातो आणि मागच्या परीक्षेचा अंदाज घेता 1.5 ते 2 वर्षाची चालू घडामोडी विचारले जातात। त्यामुळे हे वार्षिकी तुम्हाला नक्की उपयोगी येईल। 15 पैकी 7 ते 8 प्रश्न हे वन लाइनर स्वरूपाचे असतात, त्यामुळे हे चालू घडामोडी तुम्हाला नक्कीच उपयोगात येईल। हे पुस्तक घ्यायचं असेल तर द इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप आहे, त्या ॲपवर जाऊन हे पुस्तक तुम्ही परचेस करू शकता। आणि परत जाता एकदा सांगतो की येणारी एक्झाम 5 जानेवारी या एक्झामसाठी द इन्फिनिटी अकॅडमी एक 75 दिवसांची प्री ओरिएंटेड जो कोर्स आहे तो लॉन्च करत आहे। हा कोर्स आमचा 14 ऑक्टोबर पासून चालू झालेला आहे। याचा कालावधी असणार आहे 75 दिवस, म्हणजे जवळजवळ आम्ही 300 तास तुम्हाला शिकवणार आहोत। रोज 4 तास सकाळी 8 ते 12 या वेळेत तुम्हाला शिकवलं जाणार आहे। 8 ते 12 या वेळेत तुम्हाला शिकवलं जाणार आहे। ही बॅच ऑनलाईन ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी हायब्रिड मोडवरची बॅच आहे। ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी हायब्रिड मोडवरची बॅच आहे। या बॅच मध्ये तुमचा सिलेबस 100% पूर्ण केला जाणार आहे। तुम्हाला प्रिंटेड प्लस PDF स्वरूपातल्या नोट्स तुम्हाला मिळणार आहेत। त्यानंतर लक्षात घ्या, तुमची आयोगाच्या सारखी टेस्ट सिरीज सुद्धा तुमची घेतली जाणार आहे। तुमचं रिव्हिजन असणार आहे, त्यामध्ये PYQचं विश्लेषण सुद्धा असणार आहे। शिवाय ही बॅच मेंटरशिप असणार आहे। आम्ही डहाणे सर याचे मेंटर असणार आहे। तसेच द इन्फिनिटी जी टीम आहे ही सुद्धा याचं मेंटर असणार आहे। त्यानंतर लक्षात घ्या पुढचा मुद्दा, जर आमच्या या बॅचला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आमची यूट्यूबला एक 7 वाजता सिरीज चालू आहे, रोज 7 वाजता। त्यात जे काही मी 8 घटक आता प्रिलिमचे सांगितले त्या 8 घटकांचे लेक्चर सध्या चालू आहेत। हे लेक्चर्स तुम्ही एकदा पहा आणि मगच या बॅचला ऍडमिशन घ्या। हे लेक्चर एकदा पहा आणि मगच या बॅचला तुम्ही ऍडमिशन घ्या। जर तुम्हाला या बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल, टेस्ट सिरीजला ऍडमिशन घ्यायचं असेल, नोट्स पाहिजे असतील, काहीही शंका असेल तर आमचा नंबर आहे 9158479191 या नंबरला कॉल करा। जर तुम्ही पुण्याच्या परिसरामध्ये असताल तर शिरदा कॉम्प्लेक्स ॲक्सिस बँक शेजारी नवी पेठ पुणे हा आमच्या ऑफिसचा पत्ता आहे। तुम्ही ऑफिसला नक्की भेट द्या। बघा, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हे आपल्या YouTube चॅनलवर येत असतात। त्यामुळे जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओची माहिती घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून घ्या। ठीक आहे, थांबूया तिथे। धन्यवाद।